नमस्कार मंडळी. तर आमच्या कारभाऱ्यांनी वाडा आणला आहे. कशाला बांधता का तिथं वर वाडा नेताना लई ताप करते. तर वाडा उचलून घेऊन जाताना खूप त्रास करतोय म्हणून ते शेडनेट आहे ते वरती बांधायला लागले आहेत. पण इथं खाली बांधलंय की लाकडाला बांधेल ते सोडायला पाहिजे. काय तर कला करतात बघा. आता व्यवस्थित वरती बांधलं आहे त्यांनी. तर हे शेडनेट खाली टाकून सोडावं लागते. कुणीकडं पण कुत्री येतात आणि गोट्यात घुसतात म्हणून आम्ही शेडनेट खाली टाकतो. मी पण गाडी पण माघारी येणार नाही आणि जागणं हालाय तर पाहिजे पहिलं. हो लय महाग ठेवू नका तिथे शेपूट उडवताय तिकडंच टाका पलीकड. ऐका माझं जनावरांच्या महाग ठेवूच नका ते सगळं शेण मूत पाक उडवतात वैरणीवर. जिंदा सुटला आहे त्यामुळे लावा ताकद. ते वाड कवळा असल्यामुळे खाय ना काही म्हैस मस्त वाड कवळा असल्यामुळे खाय ना काय. आज जरा निभार आहे कालचं तर कवळच काय. तर काल आहे की ना नुसतं शेंडच होतं. कवळं काय कवळं काहीच खाय ना म्हणजे वल्ल वैरण काहीच खाय चांगला आहे. काय ते कडबा आणून जरा टाकला तर ते पण जराच खाल्लंय वाटतं. तसंच आहे. सोडा पाण्यातनं पाजावं आहे ना. खाली आले बघा ती घसरून. आता का गरम आहे. गरम आहे का? लाव ताकद. लाल खराब आहे. नशिबातच नव्हतं तुझ्या. टाक मसाला. असं दे की इकडे दे की माझ्याकडे वर दे की. सगळ्याला टाकले पाणी पाजायला लागलोय. कोणती पाणी फुल चालली बघ. त्या गाईला पाठी लावली तर तुम्ही आला म्हणताना बाहेर आलो. बंद केलंय मग नाही ते लागले ती भीड गेली पाणी सगळं. घेतला आहे. तर हा कालचा व्हिडिओ आहे. मात्र गाडीचा कासरा आहे काढून घ्यायचं. जनावरांच्या वैरणची सोय झाली की नाही बरं वाटतं. तर जनावरांना जर वैरण नसली तर जीवाला लई हुरहुर लागतं. कुठल्याच कामाकडे लक्ष लागत नाही. खरं तर सगळ्यात पहिला महत्त्वाचे आपल्याला जनावरं असतात आणि त्यांना जर वैरण वगैरे नसेल तर लई अवघड होते. आता वाढ चालू झाली म्हणून वैरण आहे. तर सकाळी वाळत घातलेले कपडे आहेत ते काढून घ्यायचे. तर म्हणलं आता जाता जाता कपडे वाळत घातलेले घेऊन जावं घरामध्ये आणि घरामध्ये नेऊन घडी घालून ठेवावं. वाढ बघा शेणात घालावं. आता याचं घरात जाऊन
घड्या घालून ठेवायच्या. चला. तर आता इथे कपड्यांच्या सगळ्या घड्या घालून ठेवायच्या आहेत आणि जाऊन जनावरांच्या गोठ्यातली स्वच्छता ते, कारण आता संध्याकाळच्या 4-4:30 झाल्या आहेत. तर आता जनावरांची ही कामं आहेत. परत संध्याकाळी स्वयंपाक वगैरे ते आणि आहे जेवण खाणं, हे सगळं होईपर्यंत संध्याकाळी 10 वाजून कशा जातात ती कळतसुद्धा नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या.